2014 मध्ये जेव्हा भारतीय जनता पक्षाचं स्पष्ट बहुमताचे सरकार आलं, त्यावेळी मंत्री महोदय नितीन गडकरी यांचा खामगाव येथील दौरा होता। या दौऱ्यावेळी तत्कालीन कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी नितीन गडकरींना गजानन महाराजांच्या पायदळ पालखी मार्गाची मागणी करून वारकऱ्यांचा आनंद शिगेला पोहोचला होता। या मार्गाकरिता नितीन गडकरी यांनी त्वरित आर्थिक तरतूद करून या मार्गाला मान्यता दिली। पंढरपूर येथे एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनाकरिता सालाबाद प्रमाणे गजानन महाराजांची पालखी जात असते आणि आपल्या 55 दिवसाच्या प्रवासामध्ये 2 दिवस महाराजांची पालखी आणि महाराजांचे भक्तगण पायी येत जात असतात। तसा या मार्गावर वर्षभर वारकऱ्यांचा मेळावा दिसून येतो। पण आज या मार्गाची अतिशय बिकट अशी दुरावस्था झाली असून संपूर्ण मार्गावर अतिक्रमण थाटलेले दिसते, तर झाडे झुडपे काटे कोराटी ही वाढलेली असून उरली सुरली कसर स्वतः शासनाने भरून काढलेली आहे। ती म्हणजे अनेक गावांची जी फलके असतात ती सुद्धा पालखी मार्गाच्या मध्यस्थीला लावून वारकऱ्यांना त्रास कसा होईल हेच पाहत आहेत। तर या मार्गावर अनेक अशी शाळांचे बॅनर, काही प्रतिष्ठानचे बॅनर, पेट्रोल पंपाचे बॅनर हे सुद्धा कायमस्वरूपी पक्क्या स्वरूपात लावल्या गेलेली आहेत। आजच्या जवळजवळ 15 ते 16 वर्षाअगोदर माननीय भाऊसाहेब फुंडकरांनी नितीन गडकरींना गजानन महाराजांच्या पालखी मार्गाची मागणी केली होती। त्या दृष्टिकोनातून माननीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मार्गाला मान्यता दिली होती। पंढरपूरला गेलेली गजानन महाराजांची जी पालखी आहे ती येत्या 11 तारखेला शेगावमध्ये दाखल होणार आहे। म्हणजे 10 तारखेला खामगावी थांबून 11 तारखेला पालखी याच मार्गाने शेगावला येणार आहे। परंतु ज्या गजानन महाराजांच्या नावाखाली हा पालखी मार्ग झाला तेथे आपण पाहू शकता कसे धूळ वाढलेले आहेत। या रस्त्याची जर आवश्यकता नाही तर मग हा शासनाचा खर्च का बरं केला गेला? संबंधित विभाग आता याच्याकडे कसं लक्ष देते हे खूप महत्त्वाचं राहील। कॅमेरा पर्सन संदीप देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा।